रक्षाबंधनाचा सण म्हणलं की बघा भावाला आरती ओवाळण्यासाठी सुंदर असं आरती ताट सजवण्याची लगबग असते बघा. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल आरतीचं ताट किती सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवायला येते हे आज आपण बघणार आहोत. आणि त्याचसोबत बघा या आरतीच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू लागतात आणि त्या कशा सुंदर पद्धतीने मांडायच्या हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी. तर मैत्रिणींनो चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणी चला आता आपण आरतीचं ताट सजवण्यासाठी कोणकोणती वस्तू घेतलेल्या आहे तुम्हाला दाखवते या इकडे. तर बघा मी सगळ्यात अगोदर हे आरतीचं ताट घेतलेलं आहे आणि हे 2 दिवा आपण घेतले. कोण 1 दिवा लावतात कोण 2 दिवा लावतात. बघा आमच्याकडे 2 दिवा लावतात म्हणून आम्ही 2 दिवे घेतलेत बघा इकडं. आणि एका वाटीमध्ये अक्षता घेतलेत, एका वाटीमध्ये कुंकू घेतलंय आणि एका वाटीमध्ये बघा इकडे मिठाई घेतलंय. आणि आपल्याकडे एवढे राखी पण आहेत बघा इकडं. आणि सोबत आपण आरती ओवाळताना कापूर लावतो ना त्यावेळेस मग हे कापूर लागते म्हणून कापूर पण घेतले. आणि दिवा पेटवून घेण्यासाठी काडी पेटी घेतलंय बघा. आणि इकडे बघा आपण हे आरतीचं ताट सजवण्यासाठी बघा झेंडूची फुलं पण घेतलीत. सोबत बघा जास्वंदाची फुलं पण जास्वंदाची पानं पण घेतली. तर मैत्रिणींनो सगळ्यात अगोदर आपण हे आरतीचं ताट जे आहे ते सजवून घेऊया. त्यासाठी मी इकडे जास्वंदाची पानं घेतलीत आणि झेंडूची फुलं घेतलीत बघा. चला आपण आता हे ताट सजवून घेऊया. तर मैत्रिणींनो आता बघा मी ही जास्वंदाच्या पानांची सगळी देठं काढून घेतलीत बघा इकडं. आणि आता आपण सुंदर अशा पद्धतीने पहिला अगोदर पानं मांडून घेऊया आणि त्याच्यानंतर मग ही झेंडूची फुलं आहेत ना हे पण मांडून घेऊया. आता मैत्रिणींनो बघा इकडं आपण हिरवीगार अशी जास्वंदाची पानं जी आहेत आपण इथं व्यवस्थित बेस पद्धतीने लावून घेतले बघा. आता हे मध्ये जे आपल्याला स्पेस दिसते ना इथं, आता इथं आपण बघा झेंडूची फुलं लावून घेऊया छान अशी. तर मैत्रिणींनो बघा इकडे आपण आता जास्वंदाच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांची छान असे एक बेस तयार करून घेतले. या बेसमध्ये आपण ठेवायचा दिवा. तर हे दिवे आपण ठेवून घेऊया इकडं. तर मैत्रिणींनो आता आपण हे राहिलेली जी जास्वंदाची पानं आहेत ना ते ह्या साईडला असं गोलाकार पद्धतीने आपण या ताटाच्या कडेला मांडून घेऊया बघा. तर मैत्रिणींनो बघा इकडं आपली जेवढी जास्वंदाची पानं होती ना सगळी आपण इकडे व्यवस्थित बेस तयार करून घेतलेला आहे बघा. आणि आता आपण ठेवणार आहोत सर्वात अगोदर दिव्यांच्या नंतर सर्वात अगोदर आपण ठेवणार आहोत बघा ही राखी. तर मी ही राखी आणलीत बघा. तर मैत्रिणींनो बघा इकडं आपली आरतीची ताट जी आहे ती आता 50% तयार झालेलं आहे. आता राहिलेलं साहित्य आपण ठेवून घेऊया इथे व्यवस्थित. तर मैत्रिणींनो सर्वात अगोदर आपण हे कुंकू ठेवूया, त्यानंतर अक्षता ठेवूया आणि त्यानंतर आपलं हे येते मिठाई. तर मैत्रिणींनो बघा फायनली आपलं आरतीचं ताट अशा पद्धतीने तयार झालेलं आहे बघा. अजून आपल्या ह्या जागेला जी स्पेस फक्त हिरवं हिरवं दिसते ना इथं आपण ही झेंडूची फुलं ठेवून बघा त्याला छान आकर्षक बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो बघा आता ही सगळी आपली झेंडूची फुलं जी आहेत ती पिवळ्या कलरची आहेत, त्यामुळं आपण हे एक केशरी कलरचे म्हणा हे एक ठेवलं की याला लुक अजून जरा छान येईल बघा. तर हे आपण इकडे सर्वात वरच्या बाजूला ठेवून देऊयात. आणि सोबत बघा आपल्या फुलवाल्या दादांनी गुलाबाचं पण फूल दिले ते पण आपण इथं सेंटरला ठेवून घेऊया असं. बघा या ताटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे फायनलमध्ये हे कापूर. म्हणजे आपण जेव्हा आरतीचं ताट असतं म्हणजे आपण जेव्हा आरती ओवाळतो ना त्यावेळेस आपण कापूर जाळून मग आरती ओवाळत असतो, त्यामुळं हे कापूर पण एका साईडला मी ठेवून घेते बघा इथं. तर
मैत्रिणींनो बघा, फायनली आपलं आरतीचं ताट जे आहे ते सुंदर आणि आकर्षक पद्धतीनं सजलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये आहे अक्षता, कुंकू, मिठाई आहेत आणि राखी पण आहेत आणि परत आपले दिवे पण आहेत आणि झेंडवाची फुलं आहेत आणि सुंदर अशा जास्वंदाच्या हिरव्यागार पानांनी आपलं हे आरती ताट सजलेलं आहे. तर मैत्रिणींनो, हे ताट तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मैत्रिणींनो, आरती ताट तुम्हाला आवडले असेल तर ताटासाठी खास एक लाईक करा. तर माझ्या सर्व भावांना आणि माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीला रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.